विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला स्वाध्याय क्रमांक 1.2 त्याच्यातले काही क्वेश्चन घ्यायचे आहेत बघा। तर पहिला क्वेश्चन इथे सांगितलेला आहे VI - IV। VI - IV याचं उत्तर आपल्याला काढायचं आणि ते उत्तर सुद्धा आपल्याला ऑप्शन मध्ये रोमन नंबर मध्ये दिलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला रोमन नंबरचा सुद्धा उत्तराचा सुद्धा रोमन नंबर माहिती पाहिजे। VI म्हणजे आपण काय घेत असतो 6। VI म्हणजे काय घेत असतो 6 आणि IV म्हणजे आपण घेत असतो 4। तर मग आपल्याला हे माहिती पाहिजे VI - IV म्हणजे 6 - 4 जर केलं तर आपला ऑप्शन येतं ऑप्शन नंबर 2 आणि उत्तर नंबर पण 2। बघा 6 मधून 4 गेले 2 आलं, 2 ला रोमन नंबर मध्ये डबल I लिहितात आणि म्हणूनच आपला जे ऑप्शन आहे ते ऑप्शन नंबर 2 आलेला आहे। बघा ऑप्शन नंबर 2 आलं लक्षात। किती सोपं आणि इझी होतं। पुढचं बघा, पुढचं आहे सरळ रूप द्या। सरळ रूप द्या मध्ये आपल्याला एक परत पदावली दिली आहे, जशी आपण ऍडिशनची पदावली सॉल्व केली होती ऍडिशन आणि सबट्रॅक्शनची, तशीच आता मल्टिप्लिकेशनची पदावली दिलेली आहे। इथे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे m साठी आपण 1000 लिहितो, d साठी आपण 500 लिहितो आणि c साठी आपण 100 लिहितो। तेच आपण जे नंबर आहे ते नंबर इथं पुट करणार आहोत। m म्हणजे 1000, d म्हणजे 500 आणि c म्हणजे 100। आता हे आपल्याला सरळ सरळ सॉल्व करता येतं। बघा मी काय करणार आहे, हे 2 शून्य कट करणार आहे आणि हे 2 शून्य कट करणार आहे, कारण जेव्हा आपण भागाकार करतो तेव्हा शून्यासोबत शून्य शून्यासोबत शून्य हे कॅन्सल होतात। इथं 1 उरला, ठीक आहे, खाली 5 उरलेला आहे। 5 1 5, 5 दुनी 10, हा 0 आणि हा 0 बरोबर आहे, म्हणजे 200। 200 चा आणि 1 चा गुणाकार केला, आपलं उत्तर आलं 200। आणि आपण 200 साठी काय लिहितो, आपल्याला माहिती आहे 100 साठी आपण c लिहितो। इथं 200 आहे, 200 म्हणजेच काय तर 100 अधिक 100, म्हणून आपण याला c असं लिहिणार आहोत। डबल c म्हणजेच आपला ऑप्शन नंबर 4, म्हणजेच आपला ऑप्शन नंबर 4। अशा पद्धतीने आपण ही पदावली सुद्धा सॉल्व केलेली आहे। ऑप्शन नंबर 4 ही सुद्धा पदावली आपण काय केलेली आहे, सॉल्व केलेली आहे। पुढचा तिसरा क्वेश्चन आहे बघा। आता घड्याळात 9:15 वाजले आहेत, 10 मिनिटांनंतर मिनिट काटा कोणत्या अंकावर असेल। तर घड्याळ आपल्याला माहिती पाहिजे, चला आपण घड्याळ काढूया। एक साधी सोपी सिंपल घड्याळ काढायची। इथं 12 3 6 9 1 2 4 5 7 8 10 आणि हा 11। घड्याळामध्ये 2 काटे, असे 3 काटे असतात, पण आपण फक्त 2 काटे काढणार आहोत, मिनिट काटा आणि तास काटा। ते मी सांगितले 9:15 वाजले। 9:15 म्हणजे काय तर हा तास काटा आणि मिनिट काटा, दोन्ही काटे एकाच ठिकाणावर असतात। जर 10 मिनिटांनी बघा 10 मिनिटांनी मिनिट काटा कोणत्या अंकावर जाईल। 10 मिनिटांनी म्हणजे इथं 5 मिनिट, बघा इथून इथं जायला 5 मिनिट, इथं जायला 5 मिनिट, म्हणजे काय 10 मिनिटांनी जो मिनिट काटा आहे तो कुठं जाणार आहे 11 वर जाणार आहे, बरोबर आहे। कुठं जाणार आहे 11 वर। आणि आपल्याला माहिती आहे की 11 ला रोमन नंबर मध्ये XI असं लिहितात, म्हणून आपलं जे ऑप्शन नंबर आहे बघा ऑप्शन नंबर 2 या ठिकाणी आलेला आहे। XI म्हणजे 11, आलं लक्षात। अशा पद्धतीने घड्याळ सुद्धा आपल्याला काय सांगतं, घड्याळातल्या अंकांचे सुद्धा आपल्याला रोमन नंबर इथं लिहिता येतात। त्याच पद्धतीने नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा। एका सभागृहातील एका ओळीत XXVII पासून LXVI पर्यंत आसन क्रमांक आहेत, तर त्या ओळीत एकूण किती आसने असतात किंवा आहेत। बघा आता आपल्याला माहिती पाहिजे XXVII म्हणजे काय, डबल X म्हणजे 20 आणि VII म्हणजे 5 6 आणि 7 म्हणजे झाले 27। आपण असं लिहूया XXVII याच्यासाठी आपण 27 लिहितो। नंतर
LXVI बघा, LXVI याच्यासाठी LX म्हणजे काय? LX म्हणजे L म्हणजे 50, X म्हणजे 10, 60 आणि हा 6, 60 आणि 6 म्हणजे किती? 66. बरोबर आहे. LXVI साठी आपण 66 घेतला. त्यांनी आपल्याला सांगितले की 27 पासून सुरू आहे आणि 66 पर्यंत ते थांबले, म्हणजे आसन क्रमांक आहे. तर सरळ सरळ वजाबाकी करा. 66 - 27, इकडला हातचा इकडे गेला, 16 मधून 7 गेले, किती उरले बघा? 9 उरले. आणि इथं हात 5 मधून 2 गेले, 3 उरले. म्हणजे आपला आसन क्रमांक येणार आहे, म्हणजे किती आसन असणार आहे? 39. बघा, 39 आसन आपल्याला त्या ठिकाणी काय करायचे आहे? घ्यायचे आहे. ऑप्शन नंबर 2. पुढचा जो क्वेश्चन आहे तो बघा, रोमन संख्या चिन्हानुसार m - d भागिले l. इथं सुद्धा एक पदावली आहे. ऑप्शन क्रमांक इथे वरचा बघा लिहिण्यात आलेला नाही. ऑप्शन क्रमांक 2 आणि पुढचा आहे रोमन संख्या चिन्हानुसार पदावली दिलेली आहे, ती पदावली सॉल्व्ह करायची आहे. परत m = 1000, d = 500 आणि l = 50. पदावली लिहायची. 1000 - 500 भागिले 50. आता इथं 1000 मधून 500 गेले, 500 उरले, भागिले 50. 50 ने जर 500 ला भागलं तर आपलं उत्तर 10 येते. 50 × 10 500 आणि 10 ला आपण काय लिहित असतो? x लिहित असतो. म्हणून आपला ऑप्शन आलेला आहे बघा, ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 1. अशा पद्धतीने सरळ सोप्या पद्धतीने आपल्याला गणित सॉल्व्ह करता येतात. पुढचा आणि शेवटचा क्वेश्चन आहे बघा, गुरु स्मृती विद्यालयात 2,2500 विद्यार्थी शिकत आहेत. ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये लिहायची आहे. आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह म्हणजे इंग्लिश नंबर्स मध्ये लिहायचे आहेत आपल्याला. 2,2500 2000 म्हणजे बघा, 2,2500 म्हणजे 2000 आणि 2.25 म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला 225 आपल्याला त्याच्यामध्ये ऍड करायचे आहे. याला म्हणतात 2,2500. या दोघांची जर बेरीज केली तर 2 2 2 आणि 5 अशा पद्धतीने 2,2500 असं आपल्याला त्या ठिकाणी उत्तर येणार आहे. बघा, मी तुम्हाला एकदा वाचून दाखवते. एकक दशक शतक हजार 2,2500. ऑप्शन नंबर इथं पूर्ण इंग्लिश आहे, इथं मराठी आहे, इकडं मराठी झालाय आणि इकडं सुद्धा इंग्लिश आहे. पण बघा आता याच्यामध्ये आपल्याला काय सांगता येणार आहे? सव्वा 2,000 2000 अधिक 250 म्हणजेच काय? 2250. ऑप्शन नंबर आपला येणार आहे 4. ऑप्शन नंबर येणार आहे 4. बघा, परत एकदा सांगते, गुरु स्मृती विद्यालयात 2.25 विद्यार्थी शिकत आहेत. ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये कशी लिहा? तर आपल्याला याच्यामध्ये ऑप्शन दिलेला आहे की आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह म्हणजेच काय? तर आपल्याला आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह म्हणजे इंग्लिश मध्ये ते नंबर लिहायचे आहेत. 2000 + 250 म्हणजे 2,2500 होतात. या दोघांची बेरीज केली तर 2250. ऑप्शन नंबर 4 आपल्याला या ठिकाणी त्याचं उत्तर मिळणार आहे. अशा पद्धतीने आपला स्वाध्याय 1.2 संपला आणि आपला जो पहिला चॅप्टर होता आंतरराष्ट्रीय व रोमन संख्या चिन्हे ते सुद्धा आज इथं संपलेला आहे. जर तुम्हाला याच्यामध्ये काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.